नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल विद्यार्थी नामावरती आणि विषय आहे 11वी ॲडमिशन। सर्वांनाच माहीत आहे की कालपासनं पहिल्या राऊंडचं शेड्यूल सुरू झालं होतं आणि पहिल्याच दिवशी वेबसाईट ठप्प झाली। जेमतेम 1,500 फॉर्म भरले गेले असावेत आणि नंतर ते वेबसाईट बंद झाली आणि आता परिस्थिती अशी आहे की नवीन वेळापत्रक आपल्याला आज दिलं जाणार आहे। तर चला थोडीशी माहिती घेऊया, नवीन वेळापत्रक काय असू शकतं याबद्दलही थोडीशी चर्चा करूया। तर चला करू सुरू व्हिडिओ। बघू शकता वेबसाईटवरती सध्या तरी आपल्याला हाच संदेश मिळत आहे की आपल्याला आज पहिल्या प्रवेश फेरीचं आज 3 वाजता आपल्याला नवीन शेड्यूल नवीन वेळापत्रक मिळणार आहे। तर थोडीशी चर्चा करूया। तत्पूर्वी आपण बघूया की 3,798 फॉर्म भरले गेले होते आणि त्याच्यानंतर वेबसाईट ठप्प झाली, नॉन रिस्पॉन्सिव्ह झाली आणि मग विद्यार्थ्यांच्या या तक्रारीमुळे सध्या तरी त्यांना वेबसाईटमध्ये आवश्यक ते बदल करून आज पुन्हा नवीन वेळापत्रक आपल्यासाठी दिलं जाईल। जुनं वेळापत्रक काय होतं थोडंसं चर्चा करूया आणि त्याच्यात किती फरक पडू शकतो आपण बघूया शकता। जर कालपासून सुरुवात होणार होती ती ठप्प झाली तर असं होऊ शकतं की आज 3 वाजता जर त्यांनी प्रदर्शित केलं आपल्यासाठी, जर टाईम टेबल दिलं तर होऊ शकतं की 23 ते आपल्याला 31पर्यंत फॉर्म भरायला परमिशन मिळू शकते। 31पर्यंत फॉर्म भरू शकतो आपण। त्याच्यानंतर 1-2 तारखेला आपली लागेल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट। तर आपल्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर जर तुमचे काही ऑब्जेक्शन त्याच्यावर असतील तर ते ऑब्जेक्शन नोंदवण्यासाठी सुद्धा ग्रीव्हन्स पिरियड दिला जातो आणि तो पिरियडसुद्धा तुमचा असू शकतो। इथं 1 तारखेपर्यंत असेल तर 3 तारखेपर्यंत आपल्याला तो मिळू शकतो। त्याच्यानंतर 6 तारखेला आपली फायनल मेरिट लिस्ट येऊ शकते। 8 तारखेला आपल्याला 0 राऊंड सुरू होईल, म्हणजे बाकीचे अलोकेशन, सीट्स अलोकेशन, जागा त्याला आपण सीट मॅट्रिक्स प्रमाणे म्हणतो, जसं बाकीचे इंजिनिअरिंग ॲडमिशनमध्ये असते प्रथा, तर त्या पद्धतीची ही प्रोसेस असणार आहे। त्याच्यानंतर 10 तारखेपासनं किंवा 9 तारखेपासनं तुम्हाला पहिल्या राऊंडचा रिझल्ट कळू शकतो राऊंडवरती। आणि जी प्रोसेस आहे ॲडमिशनची, म्हणजे जर पहिलंच तुम्हाला ऑप्शन्स मिळालं तर तुम्हाला काय करायचं आहे, दुसरा ते 10वा ऑप्शन मिळालं तर तुम्ही काय करू शकता, याबाबत आपण इत्थंभूत चर्चा नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणारच आहोत। सध्या फक्त आपण बघू की बदललेलं वेळापत्रक काय स्वरूपाचं असू शकतं। 3-3 दिवसाचा फरक त्याच्यामध्ये असू शकतो। तर 3 दिवसांनी हे जे आहे वेळापत्रक ते पुढं ढकलल्या जाऊ शकतं। तर या पद्धतीनं थोडंसं आपलं हे असू शकतं। पहिला राऊंड म्हणजे आपला 9 तारखेपासून सुरू होऊ शकतो, हा एक अंदाज आहे। जास्त वेळ थांबायची गरज नाही आपल्याला। आज 3 वाजताच नवीन वेळापत्रक मिळणार आहे आणि उद्यापासून परत फॉर्म कदाचित आपले सुरू होतील। जो काही अपडेट येईल तो मी निश्चित आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेलच। येथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।